सोयाबीन, कपाशी अनुदानासाठी पाहणी अट कायम ठेवण्यात आली. फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अनुदानाचे पैसे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोयाबीन, कपाशी अनुदानासाठीची 2023च्या खरीप हंगामातील पाहणीची अट रद्द केल्याची घोषणा परळी येथील राज्य कृषी महोत्सवात केली होती. परंतु यासंदर्भात शुक्रवारी, दि 30 ऑगस्ट प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात पाहणीची अट कायम आहे. यामुळे शासनाने पुन्हा एकदा सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे स्पष्ट झाले आहे. सोयाबीन, कपाशी उत्पादकांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याबाबत कार्यपद्धती राज्य सरकारने निश्चित केली आहे. या अनुदानासाठी पाहणीची अट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, एका शेतकऱ्याच्या नावावर 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कपाशी क्षेत्र असेल तर एकूण 4 हेक्टर क्षेत्रासाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत एकूण क्षेत्रासाठी 20,000 रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर कपाशी आणि 1 हेक्टर सोयाबीन असेल तर अशा लाभार्थी शेतकऱ्यांना 15,000 रुपये, तर 1 हेक्टर सोयाबीन आणि 1 हेक्टर कपाशी असेल तर 10,000 रुपये अनुदान देण्याचे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. सध्या शेतकऱ्यांकडून आधार संमती आणि सामायिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र कृषी सहाय्यकांकडून भरून घेतले जात आहेत. शेतकऱ्यांनी दिलेली संमती पत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस पिकांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.